ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा सहकारी असलेल्या पवन कारवर यांच्यावर माजलगाव परिसरामध्ये प्राणघातक हल्ला झाला होता। या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहेत। दरम्यान हा हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे। आमचे सहकारी ओबीसी चळवळीमधील एक कार्यकर्ता तो जालन्याच्या मोर्चाला धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना एका हॉटेलमध्ये जेवायला थांबला। त्यावेळी त्याला ओळखून त्या हॉटेलच्या मालकांनी आणि नितीन जगताप, त्या हॉटेलचं नावही हॉटेल नितीन आहे, नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांनी एक 5-50 लोकांचा मॉब तिथं जमवला आणि पवन करवर नावाच्या कार्यकर्त्यावरती, आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यावरती त्यांनी जीवघेणा हल्ला केला। दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न या माजलगावजवळच्या या हॉटेलमध्ये घडलेला आहे। विजयसिंह पंडिताच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा भ्याड हल्ला, निगृण हल्ला या कार्यकर्त्यावरती केलेला आहे। सीसीटीव्ही मध्ये आले कुठल्या तरी हॉटेलला त्या पवन करवर या तरुणाला जीव घेणा, अक्षरशः काही लोक तिथे आले नसते तर त्याचा जीव त्यांनी तिथंच घेतला असता। ते चाललंय काय महाराष्ट्रात? राज्याचे गृहमंत्री करताय काय? राज्याचे मुख्यमंत्री करताय काय? मुख्यमंत्री साहेब, तुम्ही ओबीसी आमचा डीएनए मानता, आम्ही आमच्या आरक्षण टिकवण्यासाठी लढतो, आम्ही खरं बोलतोय म्हणून आमच्यावर जर जीव घेणे होत असेल, आमच्या गाड्या जाळल्या जात असतील, आमच्या कार्यकर्त्यावर जर जीव घेणे हानी होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। विशेष म्हणजे जे आहे अशा रीतीच्या हल्ल्याचा मी निषेध करतो। शासनानं, पोलिसांनी सुद्धा या संदर्भामध्ये कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे, नाहीतर राज्यामध्ये अनेक खून पाडले जातील जर पोलीस जर निष्क्रिय राहिले तर। आज याला मार, उद्या त्याला मार, उद्या त्याला मार, आणि मग राज्य सरकारचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये खराब होईल।